नमस्कार, मी सायली मराठे. आवाज कोल्हापूरचा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या मी आहे भुदरगड तालुक्यातील मडूर या गावामध्ये. सध्या जो शक्तिपीठ महामार्ग चर्चेतला आहे, नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग, या मडूर गावामधूनही तो जातोय. तर या गावच्या शेतकऱ्यांचं काही शेतीचं नुकसान त्यामध्ये होतंय. शेतजमीन त्यांची त्या शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पामध्ये जाते. असे काही शेतकरी आज माझ्यासोबत आहेत. काय त्यांच्या नेमक्या प्रतिक्रियेत आपण आज पाहणार आहोत. शक्तिपीठ महामार्ग होतोय आणि नागपूर गोवा जो शक्तिपीठ महामार्ग आहे, गोव्याकडे जाणारा, वाहतूक सुलभपणे होईल, फास्ट मार्ग होईल असं म्हणलं जातं. या शक्तिपीठ महामार्गाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? तुमच्या गावातून तो मार्ग जातोय, तुमच्या शेताच्या क्षेत्रातून जातोय? आमच्या गावातून मी पांडुरंग भरू कासारवाडी, आमच्या गावातली जवळजवळ 75% शेती त्याच्या खाली जाती. त्या शेतीवरच त्या शेतकऱ्यांचं, त्यांच्या असणाऱ्या त्या बलवद्यांचं जीवन अवलंबून आहे. अशा लोकांना तुम्ही मारणार. शक्तिपीठ हा रस्ता तुमचा हेतू काय? देवळं जोडायची. आता आमच्या लक्ष्मीला पायाखाली घालून तुम्ही जोडणार काय? कुणासाठी? ही आमची लक्ष्मी गेल्यावर तुमची देवळं तरी करायची काय आम्हाला? याच्यासाठी अगदी जीवापाड, अगदी मरणाच्या ह्याच्यापेक्षाही आमचा विरोध आहे. हो कदापि होऊ नये असे आमची मनापासून. महामार्ग झाला तर तुमचा जो शेतमाल आहे त्याला चांगलं हे होईल, बाजारपेठ उपलब्ध होईल लवकर. शेतमालाची बाजारपेठ शेती शिल्लक असली तर, त्याचा पैसा आला तर, काय झालं तर कुणाला? अहो त्या शेतकऱ्याच्यावर अनेक बैती बनवती अवलंबून आहेत. त्यांचा संसार कसं जायचं? एकांतर खुरपू बाजून देणारा लोहार असेल त्याला आम्ही काय देणार? शासन म्हणतंय शेतकऱ्यांच्या विकासासाठीच हा शक्तिपीठ. रडलं त्याचं तरी काय? शासन म्हणतंय शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठीच सुरू आहे. काय कशाचा विकास? काय त्यांनी विकासाचा मुद्दा सांगा. कसला मुद्दा तुमचा विकासाचा आहे? हो तुम्ही त्याच्यातनं काय 4 पैसे मिळवायचं म्हणून विकास सांगतासा काय? संस्कृतीच्या मांडीवर मांडून कुठे धोंडा ठेवायचा म्हणून सांगतासा काय? सांगायचा हो कशाचा विकास? विकासाचं कारण सांगा, मुद्दा सांगा तुमचा विकासाचा. हाय का तुमचा विकासाचा मुद्दा? कायच नुसतं विकास आहे. विकास काय? विकास काय करायला? आमची कुठे पोरं नोकरीला लावणार आहे सा? म्हणजे विकासाला तुमचा विरोध आहे? सर करणार नाही तुम्ही विकास. तुम्ही तुमचा स्वार्थ करणार. कसला विकास तुम्ही करणार? ह्या जमिनी पिकाखालच्या पाण्याखालच्या घालून आमचं पोट भरणारं साधन तुम्ही हिसकावून घेणार आणि मग आमचा काय विकास करणार? नक्कीच शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करतोय असं म्हणतोय. पण एकीकडं या शेतकऱ्यांच्या जीवावर उठण्यासारखा हा प्रकार आहे. शासनाला शेतकऱ्यांच्या जीवावर उठून विकास करायचा आहे का, असा प्रश्न इथं आज उपस्थित होतोय. माझ्यासोबत काही शेतकरी भगिनी सुद्धा आहेत. काकी काय सांगाल? तुमच्या मडूर गावामधून शक्तिपीठ महामार्ग जातोय, जो नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग आहे. आम्हाला मार्ग नको आहे, म्हणजे रस्ता नको आहे आम्हाला. तुमचं काय केलं असं तर आम्ही काय करा? आम्हाला तुम्ही केलं असं तरी आम्हाला नको आहे. त्यांचा फायदा आहे म्हणून काय आम्ही आमची जमीन आम्ही घालवू देणार नाही ह्याच्यासाठी ना. हो तेवढंच का नाही, 25 गुंठे, कुठं कुणाचं 12 गुंठे एवढंच आहे. तुमची किती शेत जमीन आहे आणि किती क्षेत्र या शक्तिपीठ महामार्गामध्ये जाते? आमची 25 गुंठे आहे. बरं. आणि त्यात 12 गुंठे जाती आहे. त्याच्या निम्म जात आहे. निम्म झालेलं तुम्ही ह्याच्यात घालवणार महापुरात. आणि त्याच्यात आम्ही काय करणार? आणि त्याच्यावर आमची सगळ्यात जबाबदार आहे. नदी इथून जवळ आहे का? जवळच आहे. नदीच्या काठालाच ही जमीन आहे. नदीच्या काठालाच जाते. तेव्हा आम्हाला हे रस्ता नको आहे. म्हणजे नदीकाठचं तुमचं सुपीक क्षेत्र आहे ते यामध्ये जात आहे आणि जे उरलेलं क्षेत्र आहे त्यालाही पुराचा धोका उद्भवू शकतोय. तुम्ही पैसे देशील, किती दिवस खावा? आमची मुलं बाळ कुठे जाणार? काय आतापर्यंत आमच्या सासू सासऱ्याने आतापर्यंत राखून भाजी कोंडा खाऊन राखून ठेवलेली आहे. आणि आता आमची पोरं आम्ही तशीच करून जतन केल्यात आणि हाय ते बी आम्ही घालून आता काय करा? सरकार याच्या बदल्यात तुम्हाला सध्याचा जो रेडी रेकनर दर आहे त्याच्या दुपटीनं दर देतो म्हणतोय. आम्हाला ते काही गरजच नाही आहे. आमची जमीन आम्हाला पाहिजे आहे आणि आम्ही जमीन आमची त्याशी देणारच नाही. काय आडवी पडला आणि आमचा जीव जरी गेला तरी आम्ही काय उपयोगाचं काय? या शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला अगदी ठामपणे आणि प्रकर्षाने विरोध आहे. याचं कारण असं आहे की यांची जी वडिलोपार्जित जी जमीन आहे, त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आजी आजोबांनी पूर्वीपासून जी खरडा भाकरी खाऊन, जी कोंडा भाकरी खाऊन जतन करून ठेवलेली जी जमीन आहे ती आम्ही जाऊ देणार नाही, असं त्यांचं ठामपणे मत आहे. खरंच या कृषीप्रधान भारतातल्या शेतकऱ्यांचं हे कौतुक करायला पाहिजे. एकामेकाला मारून आम्ही ठेवलेले जमिनी बघा.
ताई काय सांगाल, शक्तीपीठ महामार्ग आज तुमच्या गावामधून जातोय, कशा पद्धतीनं पाहताय या शक्तीपीठ महामार्गाविषयी? शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या विरोधातच आहे, त्याचा आम्हाला काहीही उपयोग नाही. ह्या आमचा जो शेतकरी म्हणजे आमचं गाव किंवा आजूबाजूची गावं आहेत, ही गावं आमची म्हणजे शेतीप्रधान, आम्ही त्याच्यावरच म्हणजे आमचं जीवन त्याच्यावरच आहे. त्यामुळे ह्या महामार्गाला पूर्णपणे आमचा विरोध आहे. तुम्ही शेतीवरच तुमचं अवलंबून आहे का की दुसरा काही उद्योग व्यवसाय? उद्योग व्यवसाय असा बाकीचा काही नाही आहे आमचा, म्हणजे शेतीवरच फक्त आम्ही अवलंबून आहे, त्या शेतीवरच. काय सध्या कोणती पिकं शेतामधून घेता? आमच्या ह्या पिकामध्ये ऊस पीक आहे, भात पीक आहे, उन्हाळी भुईमुग करतोय आम्ही, बाकीची 2-3 आंतर पिकं घेतोय. पाईपलाईन आहेत आमच्या, तिथूनच 2-3 पाईपलाईन म्हणजे पाण्याचा सोर्स जो आहे तो तिथूनच आहे. त्यामुळे आम्हाला हा मार्गाला पूर्णपणे ठामपणे आमचा विरोध आहे. पाईपलाईनचंही नुकसान होय जास्त प्रकारात म्हणजे आमची मुख्य पाईपलाईन तिथूनच आहे. त्यामुळे आमचा जाणारी पाईपलाईन हा तिथूनच आहे. आणि गावची पिण्याची पाईपलाईन पण तिथून आमच्या शेतामधूनच पिण्याची पाईपलाईन जाते. त्यामुळे हा महामार्गाला पूर्णपणे ठामपणे आमचा विरोध आहे. ते शासन तुमचा विचार करूनच, जे लोकप्रतिनिधी आहेत ते तुमचा विचार करूनच ह्या गोष्टी करतील. पाईपलाईनसाठी दुसरी तुम्हाला पर्याय व्यवस्था उपलब्ध करून देतील. त्यावेळी पाईपलाईनचा विषय झाला तर बाकीच्या शेताचं काय करायचं आम्हाला? मुख्य जे क्षेत्र आमचं ऊसाचं पीक आहे तेच पूर्णपणे जाणार आहे. 4-5 एकर शेती आमची जाते, बाकीचे म्हणजे डोंगर भाग घेऊन आम्ही काय करणार? परवा मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं की कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळपास 1000 शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी समर्थन दिलेलं आहे, अशा सह्या दिलेल्या. ते समर्थन थोड्याने दिलं असेल, कारण बाकीची 1000 दिलं असेल, बाकीची 10,000 लोक आम्ही बाकीचे आहे ना. 10,000 लोकांना तो विरोधच आहे. त्यांना ती शेती नकोच असेल, कारण आम्हाला नको आहे अशी नाही, आम्हाला ती शेती पाहिजेच आहे. आम्हाला बाकीचं काही नको, शेती पाहिजे. विकास नकोय तुम्हाला? नको आम्हाला विकास नकोय. आमचा विकास शेतीवर आमची शेतीच आहे. आमचं शेती म्हणजे जीवन आहे आणि आमचं जीवनच तुम्ही जर काढून घ्याल तर आम्हाला जगून का उपयोग? जीव गेला तर चालेल, खरं आम्ही शेती देणार नाही. तुम्हाला नको पण शेती पाहिजे. आम्ही शेतकरीच आहे हो, त्यामुळे आम्हाला शेतीशिवाय पर्याय नाही. मग आमचं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. आमची पोरं बाळ कुठे जाणार? आम्ही पैसे घेऊन 4 दिवस खाणार, तिथून आमची पोरं बाळ काय खाणार? शेतीवर अवलंबून, शेतीशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. हा, त्यामुळे आम्हाला हे शक्तीपीठ नको आहे. शेतीशिवाय आणखी कोणती तुम्ही दुग्ध व्यवसाय वगैरे काय? नाही त्या दूध व्यवसाय देणार की आम्ही चारा पाणी कुठलं घाला? पाणीच आमचं काढून घेणार तुम्ही. आमचं जीवन पाणी म्हणजे जीवन, आणि दूध व्यवसाय करावं कशा? काका, शक्तीपीठ महामार्ग, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो तुमच्या या मडूर गावामधून जातोय, काय सांगता या शक्तीपीठ महामार्गाविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया? नको, आम्हाला रस्ता नको आहे. का बरं? आम्हाला आमचं जीवनच त्याच्यावर आहे. आम्ही 10 गुंठ 15 गुंठ आहे शेतीवर, त्याच्यावर आहे. ते आम्हाला नको, रस्ता नको आहे. पण शक्तीपीठ महामार्ग जर होतोय आणि तुमची जर शेतजमीन त्यामध्ये जाते तर त्याचा शासन तुम्हाला मोबदला देईल. काय करायचं? काय मोफत देऊन काय करायचं? ते काय राहणार आहेत जवळ? दुपटीनं मोबदला देतो म्हणते शासन. नको आम्हाला बघा. म्हणजे तुम्हाला विकास नको आहे? नको. हिसाब होईत नाही उगीच होता नाही, होईत नाही. तुमचा विकास तुम्ही करणारच नाही हो. विकास सांगायचं आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर दगड ठेवायचा, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुमच्याजवळ. तर तशाच पद्धतीने आणि तुम्ही सगळ्यांनी डोक्यावर दगड ठेवूनच करू शकता. तसा अगदी सजासजी तुम्हाला त्याचा काय शेतकऱ्यांच्या सोबत या विषयावर स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कोणती चर्चा केली आहे का? स्थानिकचे जे आमदार असतील, पालकमंत्री असतील, यांनी तुमच्यासोबत काही शेतकऱ्यांसोबत चर्चा? आमच्याकडे ते आलेले नाहीत, पण येतील, यावं लागेल त्यांना सुद्धा आपला परस्पर आमचा विचार न घेता कुठला निर्णय घेता येणार नाही. त्यांना घेता येणार नाही. त्यांनाही सुद्धा तसेच काय सुटणूक नाही. त्यांना सुद्धा आमचा विचार करावा लागेल की ते मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्ग हा होणारच असं सांगितलेलं आहे परवा. ठाम सांगितलं, हे आम्ही ऐकलंय, पेपरमध्ये ऐकलंय. आम्ही शेतकरी जसं ते ठाम सांगतात, मुख्यमंत्री ठाम सांगतात, तसं सुद्धा आम्ही शेतकरी ठाम सांगतोय. आम्हाला तिथं गाडलं पाहिजे तुम्ही, तेव्हा त्याच्यावर होईल. आम्हाला तिथं गाडणार तुम्हाला, तेव्हा तो रस्त्यावर होईल, नाहीतर आम्ही नाही. तुमचे जे स्थानिकचे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा पालकमंत्री आहेत ते तुमच्याशी याविषयी चर्चा संवाद करतील, शेतकऱ्यांचा विचार करतील. त्यांना करावा लागेल.
त्यांना परस्परबारीत सुद्धा कुठला निर्णय घेतात असं घेतील असं तो त्यांना योग्य होणार नाही, पात्र होणार नाही. त्यांना यावं लागेल. शेतकऱ्यांना असे ठराविक ठिकाणी जाऊन भेटून त्यांचा विचार मत घ्यावं पाहिजे. स्वतःचं मत आहेत माझ्याकडे 50-100 असं म्हणून चालणार नाही. अगदी म्हणजे काय चर्चेला त्यांनी यावं. आम्ही सुद्धा त्यांना बोलवतोय, या म्हणावं त्यांनी चर्चेला, काय अडचण नाही आमची. परवा गारगोटीमध्ये एक शेतकऱ्यांचं आत्मक्लेश आंदोलन झालं विरोध व्हावा म्हणून. त्या आंदोलनात तुम्ही काय सहभागी होतात का? आमचे होते, ते आले नाहीत अजून, तिकडे मुंबईलाच आहेत. कदम म्हणून आहे ते, आले नाही. आझाद मैदानला जो परवाचा झाला मोर्चा त्याला गेले होते. काय ठिकाणी आता त्याने काय म्हणजे वाहनं मिळाली नाहीत किंवा काय झालं, काय प्रकृतीची आणखीन काय तक्रार झाली त्या मैदानावर, काय त्यांचा निरोप तसा नाही आहे. पण मागं आलेलं नाही. आहे आमची तिथं माणसं आहेत. आम्ही बरं, त्या आंदोलनाचा काही फायदा होईल का शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी? काय त्या आंदोलन शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांनी आम्ही आमच्या ह्याने आंदोलन केलं, आम्ही आमचे प्रयोग करतोय. पण त्यांना आता आमचं ऐकायचंच नसेल. शासन त्याला न्याय देईल का? शासन न्याय द्यावा. आता दिलंच असं ठाम द्यावा आणि दिलाच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. शासनाने ते तसं त्याने आम्हाला आश्वासन त्याविषयी दिलं नाही, पण द्यायला हवं होतं, द्यावा. आणि आताही सुद्धा त्यांना तशीच पावलं उचलावी लागतील. काय सांगा? रुपाली संतोष कदम. बर, काय या गावच्या रहिवासी आहे तुम्ही, मडूरच्या आहेत. शक्तीपीठ महामार्ग तुमच्या गावामधून तुमच्या शेतामधून होतोय, काय सांगाल याविषयी? शक्तीपीठ महामार्ग हवा आहे का? कसं नको आहे. का नकोय? काय का नकोय म्हणजे आमचं काम धंदा तोच आहे, शेतकरीच आम्ही सगळे. आमचा दुसरा कुठला व्यवसाय नाही आहे. जनावरांचं, माणसांचं, पाण्याचं तेवढं शेत आहे. जे आमचं आहे ते तेवढंच आहे. बाकी दुसरीकडे आमचं कुठं शेत नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा उपयोगच काय आहे? म्हणजे रोजचं तुमचं कामच शेतमजूर. आम्ही रोज शेताकडेच जातो. दररोज उठलं की आम्ही शेताकडे. आज तुम्ही इथं कसं काय? मला आज म्हणजे धुलीवंदन आहे. सगळे शेतात जातो म्हणताय, शेती पाहिजे म्हणताय, आणि सगळे मला तुम्ही निवांत कसं काय मिळालं? निवांत कसं काय म्हणजे आज धुलीवंदन आहे म्हणून आज आम्ही जायला. सणानिमित्त तुम्ही एक दिवस. होय. तरी सुद्धा दुपारपर्यंत गेलो असतो, पण आज लईच कंटाळा आलाय म्हणून थांबलावा. आजी काय सांगताय? शक्तीपीठ महामार्ग पाहिजे का? काय सांगते? शक्तीपीठ महामंडळ ऐकलं ते आमच्या पोटात काय धडधडलं. ते ऐकूनच अगोदर आम्हाला काय धडधडतात. 2 ठिकाणी आमची 10 गुंठ जमीन आहे, ती बी आता पाण्याखाली जाते. म्हणजे आम्ही जगण्यात काय अर्थ आहे? एक मुलगा, एक मूल त्यासनी, ते मूल कुठे जाणार? हा, त्याच्यावरच आमचं जीवन. मग आता आम्ही असंही वयस्कर माणसं, आम्ही आता राबणार आहे का? राबणारी ती तरी राबतील का नाही? ते गेल्यानंतर आम्हाला पैसा देऊन कोण आमचा पैसा आमचा वापरणारे? आम्हाला काय उपयोग पैशाचा? त्या पैसा राहणार आहे का आमच्यापाशी? सांगा. पैशाने तुम्ही दुसरे व्यवसाय काहीतरी सुरू करू. आता व्यवसाय सुरू कोण करणार? हाय ते शेतीत आम्हाला खंड जरी आला तरी आमचं जीवन जगल. हो, जीवन जगल आमचं. 10 गुंठ आहे, ती बी जर आमची गेली तर त्यात आमचं जगण्याचा अर्थच राहिला नाही. शेती किती आहे तुमची? आमची 10 गुंठ आहे. हो, आम्हाला 10 गुंठ आहे. आम्ही 3 धीर आहोत. त्या आम्हाला 2 जागी 10 गुंठे, ती बी सगळी आमची 3 धीरांची जाते. मग आम्हाला त्यात उपयोग का? शेतात जायच आमचं बंद होणार. त्या तेवढ्या शेतीवरच तुमचं? शेतीशिवाय आणखी कोणते? काही नाही. शेतीशिवाय आमचा काही उद्योग नाही आहे. एकमेव त्या शेतीवर अवलंबून आहे. हो, त्या शेतीवर आम्ही अवलंबून आहोत. मला तर समजलं तुम्ही मडूर मधल्या बायका सगळ्या ट्रिपला गोव्याला जायचं म्हणताय. शक्तीपीठ होऊ दे असं समजलं. गोवा लगेच आम्हाला गाडी खरेदी करायला रस्त्यावर बांधायचं. पैसा घेऊन सैन्य करून गेले म्हणजे कुठं खायचं? ते काय खायचं? पोराबाळाने खायचं काय? आणि जायचं कुठं? आम्ही रोज एखाद्या बांधायला जातोय. 25 गुंठ शेतीत मोलमजुरी करूनच तुमचं. होय. माझी 4 मुलं आहेत, 3 मुलं आहेत. आम्ही दोघं नवरा बायको. खायचं काय? 2 म्हशी बाळगून, ढोरं बाळगून आम्ही चाललो. मुलं काय करतात? मुलं काय उद्योग, व्यवसाय, नोकरी काय? शेतीवरच सगळे अवलंबून. होय. मुलं बी शेतीवर शिक्षणला आहेत. रडू नको का? शिक्षणला मुलं आहेत की शिक्षणाला त्या घालावं. आता काय? आता राबून खावा काय? आता काय करावं? आता शिक्षण तर दिलं पाहिजे. मुलाचा काही उपयोग नाही. आमचं जीवन सगळं अवलंबून शेतीवर आहे. आमच्या मुलाबाळांचा विचार करून हा मार्ग रद्द व्हावा अशी एवढीच आमची इच्छा आहे.
नक्कीच. मावशी काय वय आहे तुमचं? तुम्ही माझं 73 वय. बर, एवढे तुम्ही वयस्कर दिसताय म्हणजे या शेतीविषयी खरंच तुमच्याकडे भरपूर तळमळ आहे, भरपूर आपुलकी आहे. आता आमच्या मुलांचं आम्हाला जीवा लागलं व आमचं काहीतरी 4 दिवस जातील. आमच्या मुलांचं पुढचं जीवन अडचणीत येणार आणि ते आमच्या मुलांच्या जीवावर ही उठल्यात म्हणाय काय हरकत नाही. हो, जनावर बागायची कशान. बरं, शेतातून उत्पन्न म्हणावं तेवढं मिळतंय का? काय सांगा. आम्हाला मिळतंय हो, आमची पाण्याची जमीन आहे, आमच्या स्कीमा आहेत. नाही मिळालं तर धडपड करून काय बी करून आमचा उदरनिर्वाह करायला पाहिजे आणि ते उदरनिर्वाह आमचा शेतीवर आहे. ते जर तुम्ही काढून घेतलं तर आम्ही जाऊ कुठं? त्यामुळे शेती राहिलीच पाहिजे नाही. आम्ही शक्तीपीठ होऊ देणार नाही. याच्या बदल्यात किंवा शक्तीपीठ सरकार करणारच म्हणतंय, सरकार याच्यावर ठाम आहे, तर त्या बदल्यात तुम्ही शेतकरी काय अपेक्षा करताय? आम्ही शेती प्रकल्प होऊ देणार नाही, शक्तीपीठ होऊ देणार नाही. आमचा जीव गेला तर चालेल. करा. नागपूरवाले आणि गोवावाले ते काय करतील, नुसतं वहिनी जाऊन हिंडतील पैसे, आणि तुम्ही आम्हाला 5 पट जरी पैसे दिले तरी आमच्या ते उपयोगाचं नाहीत. आम्हाला शेती महत्वाची. आम्ही कोणत्यावर रान सोडणार नाही. जमीन करायची काय? जमीन महत्वाचं. पैसे करायचे काय? हा, पैसे काय करायचं सांगा. पैसे आज 2 वर्ष खाऊन संपलं समजा, 3ऱ्या वर्षी आम्ही काय खाणार? किती शेती आहे मामा तुमची? आमची 1 एकर बरं आहे हो. त्याच्यातलं किती जाती सगळी जाती, सगळी जाती आमची. मग ते आम्ही खायचं काय? मग त्याच्यापेक्षा आम्हाला लोकांना जे रस्ते जातात लोकांना मारा, औषध घाला आणि रस्ता करा. हा, बेलची करा. आम्ही जमिनीतच मरणार. आमच्या आम्ही तिथं जमिनीतच मरणार. तुम्ही मारा आम्हाला तिथं आणि वहिनी न्या म्हणा आमच्या दुष्कीनं रस्ता. ठाम आहे. मग आम्ही आता तुम्ही पैसे दिलं, 5 पटीने दिलं समजा, 5 पटीने पैसे दिले समजा, ते 5 पटीने पैसे करायचे काय? ते 1-2 वर्षात खाऊन जातील. नंतर माझी वाटणार का? आमच्या बायका पोरांचे लहान मुलांचं वर जे होणारे वंशावळ त्यांची वाटणार काय? सगळ्यांनी नोकरी आहेत, नोकरवाडी लागतील. नक्कीच. देव भेटायला रस्ता कशीला देवाशी ठेवा आणि माणसाशी मारा. दुसरं काय पर्याय आहे? देव जर जगवायचं असेल तर जगवा आणि जनतेला मारून टाका. दुसरा काय तुमच्या विषय आहे म्हणा. देवांच्या नावावर हा भक्तांवर अन्याय अन्याय भक्तांवर होय, आमच्यावरच अन्याय आहे हो. म्हणजे आमच्या जनतेवर अन्याय आहे सरकार करायला, दुसरं काय नाही. मावशी, शक्तीपीठ महामार्ग तुमच्या मडूर गावातून होतोय, काय सांगताय? आज शेतात काय काम चालू आहे तुमचं? सण आहे, घरी थांबला नाही काय? काय सांभाव मुलासनी अंतरी पाहिजे. शेती आहे ती नकडे कुठं ओपावता सासू सासऱ्याचा ती बी आता सरकार काढून घ्यायला आणि काय खायचं आम्ही आता सांगा. आता बघता नंतर काहीतरी खाता आणि मरता, दुसरं काही नाही बघा. पर्याय काही नाही. नंतर रस्त्यावर लोळून आम्ही मरणार बघा, दुसरं काही नाही आम्ही करणार. बस्ट आम्ही लोळणार रस्त्यावर. आम्हाला रस्त्याची काही हे नाही, गरज नाही. आमची मुलं शेतात राबलेली आहेत, आम्हाला नोकऱ्या नाही, चाकऱ्या नाहीत आणि आम्ही काय करणार? उठणार आणि आम्ही त्याच रस्त्यावर लोळणार. सगळं या शेतीच्या जीवावर सगळं आमचं चाललंय. आम्हाला पाऊस नाही लागला तर अन्न मिळत नाही, अशी आमची परिस्थिती आहे. मग आम्ही कुठेतरी उन्हाळ्यासाठी काहीतरी खंदून खाता, उकरून खाता, ती बी तुम्ही सरकार जर काढून जर हे घ्यायला लागला असेल, आपला महामार्ग जर करायला लागला असतील, मग आम्ही गोरगरिबांना काय करायचं? रस्त्यावर लोळून आम्ही जीव देणार, दुसरं काही नाही बघा. 1000 सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे गेलं आणि मी बघतेय माझ्या गारगोटी भागातून एवढा विरोध आहे, तर हे नेमकं समर्थन कोणाचं जात आहे? कुणाच्या घेतल्या सह्या? ज्याची जाईत नाही ते नाही दिलेलं आहे. त्यांचं किस्सा भरले अशिला म्हणून तुम्हाला सह्या दिल्या असून तुमच्यापर्यंत पोहोचला सर. काय तर आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, आम्हाला रस्त्याची गरज नाही. आम्ही काही जर झालं तर आमची मुलं आणि आम्ही रस्त्यावर जाऊन आडवी पडत. शक्तीपीठ महामार्ग व्हावा अशासाठी तुम्ही कोणत्याही सह्या तुमच्या गावातून दिल्या? कुणी दिले? आम्ही शेतकरी लोकांनी दिले नाहीत. काय तेव्हा तुम्ही कणी की त्याच्यावर तुम्ही मुद्दाम जर केले असले असा आणि कुणीतरी खोट्यापणाने जर विरोधवाल्यांनी घेतला असेल तर त्यांचं काय आम्हाला माहिती नाही. आणि कुणीतरी म्हणजे तिने पैसे काय केले असतील, दुसरं काय करलं? किस्सा भरून शासनानंच केलं. तर आम्ही शासन जरी आलं तर शासनाला आमची जमीन देत नाही आम्ही.
ठामपणे तुम्ही तीव्र तुमचा विरोध आहे शक्तीपीठ महामार्ग. विरोध आहे आमचा आणि आम्ही देणार नाही. जमीनच देणार नाही सरकारला आमची. आणि काय सांगा आम्ही हा समोरून जो रस्ता होतोय हा रस्ता कुठे जातोय? गोव्याला जातोय. गोव्याला जातोय. काय गरज होती? ही गोव्याला माणसांच्या 2-2 सऱ्या गेल्या. गरज आली कडावरची शेती झाली. ही तरी करायची काय गरज होती? हा सध्या जो रोड आहे ह्याच्यामध्ये लोकांचं शेती जमिनी गेली. जाऊ शकते नवा त्याच्यात पण गेली नवा आणि तिकडं होतं ते जायला लागले. म्हणजे खायचं काय माणसं आणि कुठं जायचं? 2-2 पोरं आहेत तिने काय करायचं? आजोबाने ठेवलेली आता आई वडिलांनी घालवली म्हणणार. आम्ही खायचं का? इथं होती गुंटा जमीन ह्या जागेला होती गावा शेजारी, ती बी रस्त्यात गेली. आणि तिकडे 1 एकरभर होती असेल ना तर अर्धा एकर होती असेल, ती बी आता सरकार जर घालवा लागलाय. मग आम्ही खायचं का? आमच्या मुलं बाळा पोसायचं का? कशी शेती सोडित नाही बघा. जे शक्ती मार्ग आला का नाही की आम्ही तिथं जाऊन लोळच बघा रस्त्यावर. आम्ही लोळणार. जीव जरी आमचा गेला तरी आम्ही घबराईत नाही. आमचा जीव त्या शेती बरोबर जाऊ द्या. आमच्या सासू सासऱ्याने एवढा कोणा राखून ठेवला होता का नाही, त्याच्या बरोबर आमचा जीव जाऊ द्या. आम्हाला दुसरा काही पर्याय नाही आहे. शेतीविषयी या शेतीविषयी एवढं प्रेम आणि एवढा कळवळा आहे त्यांच्या भावनातून आपण आज पाहतोय. शेतीच्या मोबदल्यात कितीही जरी मोबदला दिला तरी तो त्यांना नकोय. ते म्हणतात हा पैसा काही कालावधीपुरता आमच्या सोबत टिकेल, पुढच्या भविष्याच्या पिढीचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर आहे.